मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 7 डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे आनंदी सांगत असते, सर तुम्ही आज ऑफिसला नाही का जाणार? यावरती सार्थक म्हणतो, आज अक्कूला पाहायला लोक येणार आहेत आणि मी कसा काय जाऊ शकतो? आनंदी म्हणते, सर तुम्ही भाजी आणायला चाललात, मी पिशवी देते. तितक्यात तिथे आकांक्षा येते आणि त्यावेळेला भाजीसाठी वॉलेट उघडून किती पैसे आहेत हे पाहत असताना 1 रुपयाची नोट पाहत सार्थक आता हसत असतो. त्यावरती आकांक्षा म्हणते, दादा कधी ही नोट माझी होईल? यावरती सार्थक सांगतो, तुला ही नोट कमवावी लागेल. आनंदी म्हणते, काय आहे ह्या 1 रुपयाच्या नोटीमध्ये इतकं खास? यावरती सार्थक म्हणतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आकांक्षा आणि मी आम्ही दोघंच जण घरामध्ये होतो, बाकी सगळेजण बाहेर गेले होते. आकांक्षाला जोराचा ताप आला. त्यावेळेला काय करावं मला सुचलं नाही, पण जे माझ्यासाठी आई करायची तेच करण्याचा मी प्रयत्न केला. मी आकांक्षाच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या आणि त्यानंतर माझी पिगी बँक फोडली, त्यातले पैसे काढले. त्या पैशामधून बाबाजी गोळी मला द्यायची ती मेडिकलमधून आणली, तिला दिली, तिचा ताप उतरला. संध्याकाळी सगळे परत आल्यावरती डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी माझं खूप कौतुक केलं म्हणून बाबांनी मला गिफ्ट किंवा मला बक्षीस म्हणून हा 1 रुपयाची नोट दिली. यावरती आकांक्षा म्हणते, पण ही 1 रुपयाची नोट मला कधी मिळणार? यावरती सार्थक म्हणतो, तुझ्या लग्नाच्या वेळेला तुला पाठवणे करताना देईन मी नोट. आकांक्षा म्हणते, नाही, मी तुला कोडी घालते, त्या कोड्याचं ज्या वेळेला तुला चुकीचं उत्तर किंवा उत्तर येणार नाही तेव्हाच मी ही नोट घेणार. मग सार्थक कारकडे निघून जातो. आनंदी म्हणते, सार्थक सर किती भाऊक होतात ना. आणि त्याच वेळेला लक्षात येतं की सार्थक पिशवी न्यायला विसरला आहे. आनंदी म्हणते, मी पिशवी नेऊन देते. तोपर्यंत इकडे आता मनोज आलेला असतो. तो सार्थकवरती चिडलेला असतो, त्याला अद्वा तद्वा बोलायला लागतो. तू का माझ्या नोकरीसाठी अप्लाय केलास? तुला कुणी हे सांगितलेलं करायला? मला माझ्या हालवरती सोडून दे असं म्हणत सार्थकवरती हात उचलतो. मग आनंदी येते आणि म्हणते, खबरदार खबरदार, तू माझा वाटेल तसा अपमान केलास, मला वाटेल ते बोललास, पण यांचा अपमान मी सहन करणार नाही. सार्थक विचार करतो, अरे बाप रे, म्हणजे माझ्यासोबत एक क्षण राहायला तयार नसलेली आनंदी आज माझी बाजू घेऊन स्वतःच्या भावाशी भांडते आहे. खरंच किती बदलल्यात या. मनोज म्हणतो, अच्छा, म्हणजे आता या माणसाची बाजू घेऊन तू माझ्याशी भांडणार? तर याच्यावरती आनंदी म्हणते, काय नाही केलं यांनी आपल्यासाठी? आपलं घर जळालं तेव्हा यांनी आपल्याला आधार दिला. तुझ्या नोकरीच्या ठिकाणी पैसे भरायचे होते त्यावेळेला यांनी आपल्याला पैसे दिले. 1 ना 100 प्रकारे यांनी मदत केली आणि आज यांच्यावरती हात उगारतोस आणि ते पण का? तुझ्या नोकरीसाठी प्रयत्न केला म्हणून? दादा हे चुकीचं आहे. सार्थक म्हणतो, जाऊ दे आनंदी. आनंदी म्हणते, नाही सर, मी हे अपमान तुमचा सहन करणार नाही. मग मनोज निघून जातो. तोपर्यंत इकडे हे सगळं केदार ऐकतो. रेश्माला कॉल करतो आणि भावा बहिणींमध्ये चांगलीच फूट पडले. डिटेलमध्ये बातमी सांगतो. रेश्माला काय, रेश्माला तेवढंच हवं असतं. सगळं डिटेलमध्ये बातमी रेश्मा ऐकते आणि म्हणते, वा, हे चांगलं झालं. सार्थक सांगत असतो, का तुम्ही मनोजला इतकं बोललात? आनंदी म्हणते, मला माफ करा सर, म्हणजे माझ्या मनोजदारांनी तुमच्यावरती इतके आरोप केले. सार्थक म्हणतो, पण थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी त्यांच्याशी भांडलात, माझी बाजू घेतलीत. आनंदी म्हणते, पण मला खूप गिल्ट वाटतंय. सार्थक म्हणतो, का? माझे घरचे तुमचा इतका अपमान करता तुम्ही सहन करता ना, मग तुमच्या घरच्यांनी केलं तर काय झालं? मी काही त्याचं वाईट वाटून घेत नाही, तुम्ही पण वाईट वाटून घेऊ नका आणि डोळे पुसा बरं, असं म्हणत सार्थक आता आनंदीला समजवत असतो. अजूनही मनोज का नाही घरी आला म्हणून घरचे आता चिंतेत असतात. त्यावेळेला मालती म्हणते, रागारागात तो सार्थक सरांना भेटायला गेलाय, काहीतरी उलटसुलट बोलला नाही म्हणजे मिळवलं. असं म्हणत असताना मनोज येतो आणि म्हणतो, त्या सार्थकला असा सुनावून आलोय. लीना म्हणते, काय केलं तुम्ही हे? लीना, मालती, अण्णा त्याला समजवत असतात, पण तो कुठला समजायला? आणि आता अण्णा हदरतात. अण्णा म्हणतात, हा मनोज तिकडे जाऊन असं काही बोलून आलाय, सार्थक सरांचं मन दुखावलंय, याच्यामुळे आनंदीच्या संसारावरती काही फरक नको पडायला म्हणजे झालं. इकडे तोपर्यंत मुलं बघायला येणार आणि स्वयंपाकीणबाई सुट्टीवरती असते म्हणून तिच्या नावाने खडे फोडत इकडे आता वृंदा स्वयंपाक करत असताना आनंदी येते आणि ती स्वयंपाकघरात शिरत पण नाही. तितक्यात वृंदा म्हणते, तुला सांगितले ना स्वयंपाक खोलीत तुला एंट्री नाही. आनंदी म्हणते, मी लक्ष्मण रेषेच्या बाहेरच आहे, भाजी चिरायची होती ना. वृंदा म्हणते, काही गरज नाही आहे, भाजी चिरायच्या निमित्ताने आत येण्याचा प्रयत्न करू नकोस. तितक्यात तिथे सार्थक येतो. काय झालं? यावरती वृंदा म्हणते, काही नाही. आता आनंदी सांगते, भाजी चिरायची आहे. मग नाईलाजाने वृंदा भाजी देते. आनंदी भाजी चिरण्यासाठी बाहेर येते. सार्थक म्हणतो, मी तुम्हाला मदत करतो. आनंदी म्हणते, नको सर, मी करेन. पण कापत असताना आनंदीचा हात कापतो आणि उत्स्फूर्तपणे सार्थक तो हात आपल्या तोंडात घालतो. आनंदी ऑकवर्ड होते. सार्थकच्या लक्षात येतं. मग तो आपल्या तोंडामध्ये असलेला बोट बाहेर काढतो आणि आनंदी थोडीशी गडबडते. तिथून आनंदी आपल्या रूममध्ये ऑकवर्ड होऊन येते. सार्थक
सार्थक मात्र या गोष्टीचा आनंद घेत असतो. त्याच वेळेला आनंदी रूममध्ये येऊन मलम लावते. सार्थक म्हणतो, काय झालं, रक्त थांबलं ना? आनंदी म्हणते, हो मी मलम लावते आहे. सार्थक म्हणतो, म्हणजे मगाशी मी जे केलं ना ते असं काही फार मुद्दाम नाही केलं, हां, उत्स्फूर्तपणे माझ्याकडून झालं. आनंदी म्हणते, सर मला माहिती आहे, मी सिनेमा पाहिलेला आहे. यावरती सार्थक म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही सिनेमात हे पाहिलेत का? पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कुठल्याही सिनेमामध्ये हिरो हिरोईनच हे करतात ना, आणि तुम्ही कोणत्याही हिरोईनपेक्षा कमी नाही आहात, असं म्हणत सार्थक आनंदीचे गोड कौतुक करत असतो आणि दोघं जण एकमेकांकडे बघून हसतात. आनंदी लाजते, सार्थककडे पाहते आणि तिकडून निघून जाते. सार्थक इतका खुश होतो, स्वतःचीच खुश होत सार्थक आता हसत असतो. आनंदी निघून गेल्यावरती सार्थकला इतकं छान वाटत असतं. आपण आनंदीला हिरोईन बोललो आणि तो कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद मानत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे खूप मोठी घटना घडते. आकांक्षा तयार झालेली असते आणि त्याच वेळेला सार्थक आणि आनंदी तिकडे येते. आकांक्षा थोडीशी घाबरलेली असते. त्यावरती आता मात्र आकांक्षा म्हणते, हे काय आहे, म्हणजे तो मुलगा येणार, मला पसंत करणार, तिकडून निघून जाणार. यावरती सार्थक म्हणतो, असंच असतं, काही लोक तर लग्नानंतर पण पसंती सांगत नाहीत, असं म्हणत तो आता आनंदीकडे बघतो. आनंदी सांगते, कसं आहे, लग्न ही एक अशी गोष्ट आहे ना, आपण ज्याच्या आधारावरती, विश्वासावरती त्या घरात जातो, त्या माणसाचं आपल्यावरती प्रेम, आणि जर का विश्वास असेल तर जीवन सुखी होतं, नाहीतर, असं म्हणत आनंदी आपली कर्मकहाणी आठवते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. सार्थक हे पाहतो आणि तो पण भावूक होतो.